गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। ते हे तुझिये चाडे आज जीवाचेची दळवाडे कामुनिया एवढे रचिले ध्यान। तुझे अत्यंत प्रेम लागून आमची प्रसन्नता कशी वेडी झाली हे समजत नाही, म्हणून सर्वांपासून गुप्त अशा विश्वरूपाची ही जगात ध्वजा उभारली। म्हणजे अर्जुन कारण झाला ईश्वराला। जसं आपण म्हणतो न धरी शस्त्र करी, यासाठी या प्रतिज्ञेला भंग करायला भीष्म कारण झाले असं म्हणतो ना आपण। तर तसंच या विश्वरूप दर्शन देण्यासाठी अर्जुन हा कारण झाला। आणि का कारण झाला? कारण भगवान श्रीकृष्ण हा त्याचा सखा होता आणि मैत्रीच्या भावनेतनं त्यांनी त्याला त्याचं सर्वस्व उघड करून ट्रान्सपरंट स्वरूप त्यांनी दाखवलं त्याला, आणि ती दृष्टी पण त्याला दिली म्हणून त्याला दाखवलं। आणि आमची प्रसन्नता कशी वेडी झाली हे समजत नाही। प्रसन्नता वेडी व्हावी लागते। वेगळा आहे ना हा उपद्व्यापच सगळा वेगळा आहे अध्यात्माचा। म्हणून अध्यात्म करणारी लोक हे एक प्रकारे वेडे असतात। वेड लागले आहे ना असंच म्हणतात ना त्याच्यामध्ये। तर हे वेड लागावं लागतं, कारण त्याच्यातनं जी प्रसन्नता प्राप्त होते ती वेडी झालेली असते बेसिकली। म्हणून सातत्याने त्याचंच वेड डोक्यात घेतलं जातं। लहानपणी अभ्यासाचं वेड असेल किंवा अगदी लहानपणी एखादी वस्तू पाहिजे म्हणून वेड असतं, कारण ती प्रसन्नता त्यातनं मिळेल अशी खूप मोठी एक जाणीव त्याच्यात असते, म्हणून त्याच्या पाठीमागे ते वेड झालेलं असतं। परंतु इथं प्रसन्नता प्राप्त झालेली आहे तरीही ती वेडी आहे। दोन याच्यातला फरक आहे। एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला वेळ लागते ना, अभ्यासाचं वेळ लागावं लागतं आपण म्हणतो है ना, साधनेचं वेळ लागावं लागतं। ही सर्व मायेच्या पदरातल्या गोष्टी आहेत। आणि मायेच्या स्पर्शाच्या पुढच्या गोष्टी कुठल्या आहेत? तिथं तर प्रसन्नता मिळालेली आहे, समाधान मिळालेलं आहे, सर्व प्रकारचं ज्ञान आपल्याला कळलेलं आहे, तरीही वेळ आहे। तया ते मी माथा मुकुट करी मग याहीवरी पार्था माझी भजनीय आस्था, तया ते मी माथा मुकुट करी। ती ही प्रसन्नता, याला वेड लागणं म्हणतात। ईश्वर प्राप्ती नंतरही ईश्वराचं वेड, एवढं वेड ज्ञानेश्वर महाराज वेडेच म्हणायचे ना। 22व्या वर्षी याला समाधीला आत निघून गेले का? पण ते वेडच एवढं लागलं होतं की आता नाही, आता मी विष्णू स्वरूपातच मला लय व्हायचंय। प्रसन्नता वेडी झाली असे सूक्ष्म अर्थ याच्यातनं आपल्याला दिसतात। असो ते हे माझे ऐसी किया ऐसी काय नेणो तुझी आवडी, जाहली प्रसन्नता आमची वेडी, म्हणून ही गौप्याची ही गुढी उभविली जगी। म्हणून ही गौप्य स्वरूपात असणार, गुह्य स्वरूपात असणार रहस्य तुझ्या समोर मी उभं केलं असं म्हणतात। म्हणजे हे गुह्य आहे असं। ते हे अपरम अपार स्वरूप माझे परात्पर, येथून ते अवतार कृष्णाधिक। ते हे माझे विश्वरूप सर्व आकाशाधिक, अमर्याद वस्तूपेक्षाही अमर्याद असून मायेच्याही पलीकडे आहे। मायेच्याही पलीकडे आहे व येथूनच ते कृष्णाधिक अवतार होता।
इथूनच ते कृष्णाधिक अवतार होतात. म्हणून अवतार प्रक्रिया कुठून होते हे समजावं लागतं. अवतार प्रक्रिया ही मायेच्या पलीकडे असणाऱ्या पुरुषोत्तम अवस्थेतून, ही अतिमानसिक स्थिती आहे, लक्षात घ्या, परब्रह्माची. त्याच्यातून त्याचा अवतार स्वरूप त्याच्या गुणांसहित ते खाली येतात. म्हणून राम हा अवतार आहे, कृष्ण हा अवतार आहे, कारण ते डायरेक्ट त्याच्यातनं ईश्वराच्या जाणीवेतनं खाली आलेले आहेत. आणि जीवात्मा म्हणून जे आपण असतो, हे आपल्यामध्ये ईश्वर आत आलेला आहे. पण प्रकृतीच्या साच्यातनं ईश्वर, म्हणजे प्रक्रिया म्हणा तर तशीच थोडीफार आहे, मी नाही म्हणत नाहीये, परंतु आपण आपलं वेगळेपण ठेवलेलं आहे. ज्याला आपण जीवात्मा म्हणतो ते आपलं वेगळेपण आहे. इच्छा वासना यांचं वेगळेपण आहे आपलं. आणि अवतार घेताना त्या ईश्वराची जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे प्रकृती त्याच्या योग्य अशी परिस्थिती खाली बनवते अवतार कार्याच्या दृष्टीने. कारण हे सगळं शेवटी जातो कुठं, हा विचार करायला पाहिजे ना कुठेतरी आपल्याला. तुम्हीच विचार करा, हे प्रकृतीचं कार्य जातं कुठं. एका आपण जर अशी एक हे मानतो, अबोध मनाची जाणीव ज्याला म्हणतो योगी अरविंद, किंवा निशून्य अवस्था म्हणू आपण, ती जी प्रकृती तयार होती, म्हणजे गुणमाया आणि गुणक्षोभिणी मायेचा प्रदेश, विशेष करून गुणमायेचा प्रदेश सूक्ष्मातला, की जिथं फक्त स्पंद आहेत, त्या स्पंदाच्या जाणीवेमध्ये या प्रकृतीमध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी हळूहळू जाऊन स्पंदात पोचतात. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा किंवा जाणीवेतनं समजून घ्या असं मी म्हणतो. म्हणजे कसं होतंय की आज ज्या ज्या घटना तुम्हाला या पृथ्वीवरती घडताना दिसत आहेत, कितीतरी आक्रंद आहे नाही वेगळा, सुखाच्याही गोष्टी आहेत, आक्रोशही आहे एक प्रकारचा, लोक मरतातही आहे, कापलेही जात आहे जीवजंतू, उत्पत्ती स्थिती लयाचा पसारा इतका भयंकर प्रकारे चालू आहे. आणि प्रत्येक जीवात्म्याचा स्पंद आहे. पृथ्वीने त्याच्यासाठी एक रचना तयार केलेली आहे, जीवात्म्याचं विश्व. ओम भूर्भुवः महा जनः तपः सत्यम, हा वरचा वर्ग असेल, आणि खालचा वर्ग ओम म्हणजे भू, नंतर आतल वितल सुतल तलातल आणि पाताळ, हे सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळाच्या जाणीवा, म्हणजे ह्या सर्व आक्रंदाच्या जाणीवा आहेत. लक्षात, याच्यातल्या आध्यात्मिक जाणीवांमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या जीवात्म्याच्या जाणीवा म्हणून वरच्या स्तरावर राहतात. म्हणजे समजण्यासाठी ही भूमिका आहे. आणि हा जो सगळा आक्रंद आहे हा गुणक्षोभिणी मायेच्या पोटामधून थेट गुण मायेपर्यंत जाऊन पोचत असतो. लक्षात, ही विश्वरचना अशी आहे. आणि ती जी तो जो आक्रोश किंवा ते जे प्रेम आहे याचा साम्य अवस्था जिथं कुठं आहे ती तो जीव मनुष्य जन्माच्या जाणीवेत येतो. आणि जिथं जिथं तो जीव म्हणजे दुःख पीडित अशा कर्मबंधांच्या जाणीवेतनं जगलेला आहे, म्हणजे आतल वितल सुतल तलातल पाताळ, याच्यातला जो जीव आहे तो विविध योन्यांमधनं जन्म घेतो आणि प्रारब्ध भोगूनच द्यावं लागतं. आणि या सर्वांचा बॅलन्स कुठेतरी विश्वात्म्याच्या समत्वाच्या जाणीवेमध्ये तयार होत असतं. लक्षात,
आणि हे समत्व, विश्वात्म्याचं समत्व जेव्हा असंतुलित होत, तेव्हा पुरुषोत्तम अवस्थेत असणारी परा पुरुषोत्तम ही जाणीव म्हणजेच ती अतिमानसिक शक्ती तिच्या मूळ कार्यासाठी परत सिद्ध होते आणि त्याच्यातून अवतार घडतो. हे अवताराचं स्वरूप आहे, खूप सूक्ष्म आहे. म्हणून अवतार काय आहेत हे कळावं लागतं आपल्याला. आणि यासाठी ही जे आपण जे अवतार आतापर्यंत जे मानले गेलेले आहेत ते अवतार कुठल्या जाणीवेतले होते याचा अभ्यास करावा. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी जे अवतार मानलेले आहेत तेच अवतार खऱ्या ज्ञान जाणीवेतले अवतार माना. म्हणजे तुमच्या लक्षात येईल राम असा का, कृष्ण असा का, हे तुमच्या लक्षात येईल. नरसिंह अवतार असा का, बटूचा अवतार असा का. मी बुद्ध वगैरे याच्यात शिरत नाही, कारण त्यांना व्यक्तिशः काय मानायचं म्हणजे जे बुद्ध धर्माधिष्ठित लोक असतात त्यांच्या बाबतीत मी म्हणतो ते त्यांचा एक म्हणजे संतत्वाची जाणीव अवतार कार्याच्या दृष्टीने वेगळी. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना आपण अवतार मानतो कारण ते योग भ्रष्ट जाणीवेतून खाली उतरलेले व्यक्तिमत्व आहेत. तुकाराम महाराज हे योग भ्रष्ट जाणीवेतून खाली उतरलेले आहेत आणि याची देही याची डोळा परब्रह्म प्राप्ती केल्यानंतर त्यांच्या ज्या छोट्या डोमेन मध्ये वैश्विक दृष्टीने पाहिलं तर त्यांचा छोटाच डोमेन होता ना, त्या छोट्या सर्कल मध्ये त्यांच्याशी जे जोडल्या गेली लोक त्यांचं त्यांनी कार्य करून त्यांचं उत्थान करून ते मोकळे झाले. म्हणून धर्म संस्थापनार्थाय कार्य कुठलं होतं ते ईश्वराच्या अवताराचं कार्य. ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य मोठं असेल त्यातनं हा पुढचा वारकरी संप्रदाय सर्व तयार झालं, अगदी अमान्य करायचं कार्य, पण हे धर्म संस्थापनार्थ होतं. याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता कमी झाली किंवा तुकारामांची योग्यता कमी झाली किंवा नामदेवांची योग्यता कमी झाली असं काही होत नाही. परंतु ते अवताराचं कार्य त्याची भूमिका ही संपूर्णपणे वेगळी होत असते. म्हणून रामाने शून्यावस्थेत कार्य करून दाखवलेलं आहे. रामाने मानव जीवन कसं जगायचं हेही दाखवलं, मानव जीवनातल्या बंधनातल्या जाणीवा पण दाखवल्या. आपल्या वडिलांचं पण ऐकायचं आहे, आपल्या पत्नीचं पण ऐकायचं आहे, पत्नीला बाजूलाही सारायचं आहे, वडिलांच्या शब्दासाठी वडिलांनाही बाजूला सारायचं आहे. हे सर्व केलं त्यांनी, भरताला सुद्धा बाजूला केलं. आणि वेळ प्रसंग जेव्हा आला की जेव्हा समुद्र लांघायची वेळ आली तेव्हा समुद्र ऐके ना तेव्हा थेट धनुष्य काढून दाखवलं. म्हणजे त्याला जाणीव होती, रामाला जाणीव होती तो काय आहे त्याची, असं सांगतोय मी तुम्हाला. म्हणून ते अवताराचं कार्य आहे. म्हणजे असं समजायचं काही कारण नाही की हनुमंत जर नसते तर रामकार्य थांबलं असतं असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे असाही विचार करून बघा. याचा अर्थ हनुमंताचं महत्व कमी झालं का? असं काही नाहीये. उलट ते त्याचं स्वरूप त्या प्रकृतीच्या कार्याच्या जाणीवेतनं त्याच्या सपोर्टिंग सिस्टीम सगळी डेव्हलप केलेली होती. एखादा कारखाना उभा करायचा असेल किंवा एखादं आपल्या घरात कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी सगळी सिस्टीम तयार करावी लागते ना. मुलांना कपडे घ्या, त्याच्यानंतर ते काय देणं घेणं असतं ते करा, हॉल ठरवा, रोषणाई करा, काय वॉट एन नंबर ऑफ थिंग्स तुमच्या डोक्यातल्या ज्या असतील त्या आहे ना. मग त्याच्यात जी लोक कार्यामध्ये येतात त्यांनी कार्य सिद्ध होतं, पण ही रचना कोण करतं? तसं ईश्वराच्या कार्याची रचना प्रकृती माताच करत असते. आणि ईश्वर त्या जाणीवेतून अवतार जेव्हा घेत असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला कोण लोक पाहिजेत त्याला हे पण त्यांनी प्रकृतीने ठरवलेलं असतं. लक्षात एवढं मोठं अवतार कार्याचं स्वरूप आहे. मी ठरवलं का यार मॅडम माझ्या बरोबर असाव्यात म्हणून पूर्वी जन्म घेताना?
तुम्ही सगळे माझ्या प्रवचनाला आले, मी काय लहान जन्म घेताना आईच्या गर्भात ठरवलं होतं का? मी नव्हतं ठरवलं, पण त्यांनी ठरवलं होतं. लक्षात घ्या, अवतार त्याला म्हणतात. अवताराचं स्वरूप समजून घेण्यासाठी मी सांगतोय तुम्हाला. आणि त्याच्यामुळे ती प्रकृती, रामकार्याची प्रकृती शून्यावस्थेतली आहे आणि कृष्णाच्या कार्याची प्रकृती ही निशून्य अवस्थेमधली आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे तो निर्गुण ब्रह्माच्याच जाणीवेमध्ये होता सतत. त्याला असं कधी कुठला प्रॉब्लेमच नाही वाटला कधी, कारण सर्व सत्ता आली हातात, तो उपभोगत होता सत्ता. त्याच्या प्रत्येक पावलावरती प्रकृती माता त्याचं पाऊल झेलत होती. लक्षात घ्या. हे अवताराचं भयंकर वेगळं स्वरूप होतं कृष्णाचं. त्याच्यामुळे त्याच्या ह्याच्यात तुम्हाला सर्व शक्तीचं प्रदर्शन दिसेल. आणि तेवढाच तो विलग होता. त्यांनी काही वासुदेवासाठी काही थांबला नाही घेतो. तो म्हणाला, मला डोक्यावर घेऊन पुस्तक चल, तिथं संपलं. तुझं कार्य एवढंच आहे. वासुदेवाला एवढंच सांगितलं त्यांनी. असंच झालं ना. राधेवरती प्रेम केला असेल, काय ते लहानपणी असेल तेव्हा, त्याचे ते सगळे गोप गोपिका वगैरे सगळं केलं. ते केलं झाल्यानंतर सोडून गेला. त्याला काय फारसं अडकला नाही कोणामध्ये. अर्जुनाची मैत्री झाल्यानंतर जेव्हा तो राजा म्हणून झाला, तेव्हा राजकार्यच त्यांनी केलं. तो काय गोप गोपिकांना घेऊन हिंडत बसला नाही काही त्या गोकुळामध्ये, त्या दही अंड्या खेळत बसला नाही श्रीकृष्ण कधी. ते लहानपणच्या गोष्टी होते त्याच्या. हो, आज माणसं 60-70 वर्ष झाली तरी जोर जोरात गाणी लावून ते दही अंडी खेळतात, आहे ना, बघायला जातात. म्हणजे श्रीकृष्ण समजणं फार वेगळं आहे गणित आहे. मी सांगतोय तुम्हाला तर ते सांगतोय. आणि त्यानंतरचा जो सगळा भाग आहे त्याचा, हा जो विश्वरूप दर्शनाचा वगैरे, याच्यासाठी त्याला अघटित घटनापटू म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण त्याच्या जीवनाचा वेधच घेता येत नाही. श्रीकृष्ण समजला असं कोणीही छातीटोपणी सांगू शकत नाही. तसंच रामही समजला असंही कोणी सांगू शकत नाही. म्हणून श्वासाच्या जाणीवेतून आत्मा रामापर्यंत जा, कृष्ण ही कडे, रामही कडे. म्हणून ओम राम कृष्ण हरी. एवढी वेगळी भूमिका आहे ही या मंत्रांची. म्हणून मंत्र सामर्थ्य सुद्धा आपल्या जाणीवेतून आणावं लागणार आहे. कोणीतरी मंत्राला सामर्थ्य आणलं म्हणून ते मिळालं असं होणार नाही. लक्षात घ्या. रामरक्षित मंत्र म्हटलेत म्हणून मी रोज रामरक्षा म्हणतो, नो वेज, काय उपयोग नाही त्याचा. लक्षात घ्या. भगवद्गीतेत खूप मंत्र आहेत म्हणून भगवद्गीता रोज म्हणा, काही उपयोग नाही. सामर्थ्य आपल्या जाणीवेत यायला पाहिजे. जाणीवांचं सामर्थ्य महत्वाचं आहे. लक्षात. या भूमिकेतून आपल्याला हे बघावं लागतं. म्हणून ते हे माझे विश्वरूप सर्व आकाशाधिक अमर्याद वस्तूंपेक्षाही अमर्याद असून मायेच्याही पलीकडे आहे. व येथूनच कृष्णाधिक अवतार होता. म्हणून कृष्णाधिक अवतार कुठून होतात ते त्यांनी इथं स्पष्टपणे केलेलं आहे. हे ज्ञान तेजाचे निखिळ विश्वात्मक केवळ अनंत हे आढळ आद्य सकळा. हे तुझं वाचून अर्जुना पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना, जे जोगे नवे साधना म्हणून या. हे विश्वरूप संपूर्ण केवळ ज्ञान तेजाचे विश्वात्मक झाले आहे. ज्ञान तेजाचे विश्वात्मक झालेलं स्वरूप आहे. म्हणजे हे तेज, मी म्हटलं ना, तो हा विटेवरी उभा पांडुरंग, ज्योतीची निज ज्योती, हे जे तेज स्वरूप म्हटलंय त्याचं कारण इथं दिसेल आपल्याला. संपूर्ण केवळ ज्ञान तेजाचेच आहे. म्हणून प्रत्येक अस्तित्व निर्मितीच्या पाठीमागे ईश्वराचं स्फुट स्वरूपातलं ज्ञान आहेच आहे. हे ज्ञान कळावं लागतं आपल्याला आणि ते मग अस्तित्वामध्ये येताना आपल्याला दिसतं. म्हणून प्रत्येक प्राकट्य हे ईश्वराचं प्राकट्य का आहे हे समजून घेण्याची ज्ञान दृष्टी आपल्याला तयार करावी लागते. म्हणजे मग खऱ्या अर्थाने ईश्वराचं तेज कळतं. म्हणून मंत्र सामर्थ्याच्या मंत्रांच्या मागे लागू नका.
स्वतःमध्ये ते तेज सामर्थ्य आणा, म्हणजे तुमच्या त्या मंत्राला सामर्थ्य येईल, आहे ना. कारण हे सर्व मंत्रलेलं विश्व आहे, लक्षात घ्या. ईश्वराचं सर्व चैतन्य सर्वत्र भरलेलं आहे. ते मी सोडून दिलं आणि कुठल्या तरी मंत्राच्या मागे मी लागत बसलो असेल तर हा आपला एक प्रकारे मूर्खपणा ठरतो. तुम्ही विचार करा या गोष्टीचा. कारण हल्ली अशा गोष्टी असतात, मंत्रांवरती अभ्यास करणारी लोक, त्यांचा खूप अभ्यास आहे मंत्रांवर, आहे ठीक आहे, पण हे सगळं मंत्रलेलं आहे. कारण याच्यात कुठं असं म्हटलेलंच नाहीये ना. मंत्र एकच, भगवद्गीतेचा किंवा कुठल्याही उपनिषदांपासून कुठल्याही तत्वज्ञानाचा मंत्र एकच. तो मंत्र म्हणजे सोहम, मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलविदं ब्रह्म. बस हा मंत्र ज्याला सिद्ध करता आला त्यांनी कुठल्याही मंत्राचा अभ्यास करायचं कारणच नाही. इतकं स्पष्ट आहे. बाकी सर्व अज्ञान आहे, लक्षात घ्या. म्हणून मंत्र विद्या अज्ञान जाणीवेतली आहे. काही अगदी रोख ठोक तुम्ही सांगा, काही प्रॉब्लेम नाही कोणा. इतकं स्पष्टपणे आपल्याला जर ईश्वर सर्व सांगतो आहे तर आपण अज्ञानात मूढासारखं वागायचं कशाला, आहे ना. किती स्पष्ट आहे हे. त्यामुळे या भूमिका कळल्या पाहिजेत. म्हणून संपूर्ण ज्ञान तेजाचे दृश्यात्मक झाले आहे. हे अनंत आढळ असून सर्व ब्रह्मांडाचं मूळ आहे. हो, मूळ आलं की काय अजून काय पाहिजे. तुम्ही उगाच हे पान किती छान, ते फुल किती छान, काय करायचंय काय, आहे ना. म्हणून अर्जुना, तुझ्या वाचून कोणी ते पाहिले नाही व ऐकलेही नाही, कारण ते साधनाने प्राप्त होण्याजोगे नाही. तर किती स्पष्ट दिलेलं आहे त्यांनी. म्हणून हे गुरुकृपे वीण नाही आत्मज्ञान, इतका ठोक सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. म्हणून अर्जुना, तुझ्या वाचून कोणी ते पाहिलेही नाही, म्हणजे कोणी पाहिलेलं ज्ञान नाहीये अर्जुनाशिवाय, आणि कोणी ऐकलेलंही नाहीये. पण किमान आपण ऐकतो तरी आहोत. मी उलटा विचार करतोय, किमान आपण ऐकतो तरी आहोत ना, नाही का. पाहिलं नाही कबूल आहे, ऐकतो आहोत. पण म्हणजे इथं ज्ञानेश्वरांना हे सांगायचंय, हे किमान ऐका. आणि हे जर पाहायचं असेल तर काय, कारण ते साधनाने प्राप्त होण्याजोगे नाही. म्हणून कुठली साधना तुम्हाला करायला पाहिजे. साधनाने म्हटलेले त्यांनी. साधना म्हणजे मी माझी गाडी घेऊन फुल स्पीडनी गेलो आणि त्या डोंगराच्या पलीकडे गेलो, तिथं मला विश्वरूप दर्शन झालं, काही कारण नाही. विमानातनं गेलो म्हणून झालं, अजिबात नाही. स्वित्झर्लंडला गेलो म्हणून झालं, अजिबात नाही. कुठं अजून कुठं गेलो म्हणून, तीर्थयात्रा केल्या म्हणून नाही. म्हणून ही सगळ्या उपाधी म्हटलेल्या आहेत, याने ते प्राप्त होत नाही. याच्यासाठी साधन काय करायला पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून नेमकी आपण कुठली साधना आपल्या जीवनात आणतो आहोत ती समजणं, आणि त्या साधनेचा मूळ मंत्र कुठला आहे. मी असं म्हणत नाहीये की काही लोकांना मंत्र मिळालेले असतात, ते करत असतात, करावं त्यांनी, पण आपल्या मंत्राचं सामर्थ्य या जाणीवेतून मंत्र सामर्थ्य वाढावं असं नाही. तुम्ही रामकृष्ण हरी मंत्र म्हणायला काही हरकत नाही, दिलेला असतो. श्रीराम जय राम जय जय राम. लोक बरेच ते गोंधळाला जाऊन त्या तिथं काय ते कागद लावतात आणि मंत्र घेतात, काय ना. खूप लोक आहेत अशी, ते घेऊ नये असं मी म्हणत नाहीये. परंतु त्याला, त्या मंत्राला सामर्थ्य आणण्याची जबाबदारी कोणाची. ओम नमः शिवाय बरेच लोक जप करतात, पण शिवच माहिती नाही. तेवढं विचित्र गणित आहे ना. शिव म्हणजे मी कोणाला करणार, कोणाला शिव, शिवाचं स्वरूप काय, काहीही माहिती नाही. तो जागर, तो मंत्र सामर्थ्य तयार होईल असं आपल्याला वाटतं. तुम्हीच सांगा मला. नाही तर अशाने घरात, देवघरात पिंडीच्या पिंडी ठेवून हजारो वर्ष ठेवल्या जातात. पूर्व परंपरागत सर्व आलेलं असतं, पण त्याचं जागरणच नसतं कधी.
मग त्याचं अस्तित्व कधी भासवलं का आपल्याला देवघरात? आहे ना? देवघरात देवाचं अस्तित्व कोणाला जाणवलं आहे असं कोणी आहे का इथं? तुम्हीच मला सांगा. मग तर जागरण देवघर कुठलं हेच जर कळलं नसेल तर ते जागरण होईलच कसं? तुम्हीच मला सांगा. म्हणून अध्यात्म फार हुशारीने करावं लागतं. लक्षात घ्या, तिथं फार म्हणजे अग्रबुद्धीच लढवावी लागते. येरा गावाळ्याचं काम नव्हे. आणि यासाठी सद्गुरूंनी दिलेला मार्ग, त्यांचा सत्संग, त्यांनी सांगितलेले विविध तत्वज्ञानाचे आचार विचार याचा अभ्यास सातत्याने करावा. हाच एकमेव मार्ग त्याच्या पाठीमागे असतो. आणि सद्गुरुपदिष्ट मार्गानेच साधन जरूर करावं. हरिओम तत्सत. हरिओम.